मुंबई महानगरपालिका आणि MMRDA यांना संविधानाशी घेणं देणं आहे का नाहीये याचं उत्तर देणं त्यांनी गरजेचं आहे। मुंबईमधील प्रभाग क्रमांक 152 मध्ये मेट्रो 4 हा प्रकल्प आहे आणि त्या मेट्रोच्या ब्रिजच्या खाली एक मस्जिद आहे। मेट्रोच्या ब्रिजच्या खाली कोणत्याही पद्धतीचं कन्स्ट्रक्शन करण्यात येत नाही, त्याने मेट्रो प्रोजेक्टला धोका निर्माण होऊ शकतो असं मी नाही म्हणते, असं मेट्रोची नियमावली म्हणते। पण 152 प्रभाग मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत 15 वर्ष लगभग असलेली मस्जिद तुम्हाला दिसेल आणि याच्याच विरोधामध्ये मानलं प्रभाग क्रमांक 152च्या त्या हिंदू रक्षक संविधान रक्षक नगरसेविका सौ आशाताई मराठे यांनी आवाज उचललेला आहे आणि त्यांचं काय म्हणणं आहे की MMRDA ने हा मेट्रो 4 प्रोजेक्ट करायच्या वेळेला जो DP प्लॅन असतो, डेव्हलपमेंट प्लॅन जो असतो, नकाशे जे असतात, मॅप तुम्ही बदलता। तुम्ही जेव्हा ब्रिज बांधला त्याच्या खाली मस्जिद होती तर तुमच्याकडे दोन ऑप्शन आहेत की त्या मशिदीला तुम्ही तिकडून काढा आणि त्याला स्थलांतरित करून द्या, त्याच्यासाठी लागणारी जमीन द्या, त्याच्यासाठी लागणारे पैसे उपलब्ध करून द्या, आणि दुसरा ऑप्शन काय, तुम्ही त्या मशिदीच्या वरती ब्रिज बांधू नका, तुम्ही दुसरीकडे ब्रिज बांधा। आत्ताच मुंबईमध्ये गेल्या काही महिन्यामध्ये तो ब्रिज एक कोसळला, खाली 4 व्हीलर आणि ती रिक्षा होती आणि काही जीवितहानी सुद्धा झाली। अशा प्रकारची दुर्घटना जर त्या मशिदीवरती झाली त्याला जबाबदार कोण असणार आहे? MMRDA मध्ये जे अधिकारी आहेत ना त्यांनी त्या मशिदीवरतीच ब्रिज बांधला आणि त्या मशिदीचा वरचा एक घुमट, त्याची हाईट इतकी जास्त होती, फक्त तो तोडायला लावला आणि वरतून ब्रिज बांधला। अरे आपण भारतामध्ये आहोत का त्या तालिबान मध्ये आहोत? इथे संविधानाचं राज्य आहे की नाहीये? MMRDAच्या त्या अधिकाऱ्यांनी ज्यांनी गैरवर्तन केलं आहे, ज्यांनी असंविधानिक काम केलं आहे, ज्यांनी जबाबदारीचं पालन केलेलं नाहीये, तुम्हाला उत्तर देणं गरजेचं आहे। जर भविष्यामध्ये कोणती जीवितहानी, वित्तहानी, जर काही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर महानगरपालिका आणि MMRDAचा कोणता अधिकारी जबाबदारी घेणार आहे हे तुम्ही सांगणं गरजेचं आहे।